बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी येते शेअर बाजाराची। शेअर बाजारात थेट किंवा म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातली जनता सर्वाधिक आहे आणि अशा सगळ्यांसाठी फेब्रुवारी महिना गेल्या 5 वर्षातला सर्वात वाईट महिना ठरलाय। फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी महिन्याभराचा विचार केला तर मुंबई शेअर बाजाराचं एकूण बाजार मूल्य जवळपास 40 लाख कोटींनी कमी झालंय। गेल्या 5 महिन्यात बाजारानं सातत्यानं निगेटिव्ह रिटर्न्स दिलेत आणि हे गेल्या 31 वर्षात पहिल्यांदाच घडलंय। तुम्ही म्हणाल की म्हणजे आता बाजारात गुंतवणूक करायची की नाही? पाहूया तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर देणारा हा खास रिपोर्ट। बाजार कोसळतोय। आज एका दिवसात 9 दिग्गज कंपन्यांचे शेअर्स 52 आठवड्याच्या नीचांकी पातळीवर पोहोचले। गेले 5 महिने शेअर बाजार सतत घसरतोय। सप्टेंबर 2024 मध्ये निफ्टीनं 26,277 ची सर्वोच्च पातळी गाठली। तेव्हापासून बाजाराचा उतरणीचा काळ सुरू झाला। ऑक्टोबर 2024 मध्ये निफ्टी 6.2% घसरला। नोव्हेंबर 2024 मध्ये निफ्टी 1.49% घसरला। डिसेंबर 2024 मध्ये निफ्टी 1.99% आपटला। तर जानेवारी 2025 मध्ये निफ्टी 2.76% गडगडला आणि फेब्रुवारी 2025 मध्ये निफ्टी 3.56% घसरला। गेल्या 5 महिन्यात निफ्टी 16% म्हणजेच 4116 अंकांनी घसरलाय। मार्केटला एक खाली सपोर्ट होता जो 22,200चा एक इम्पॉर्टंट सपोर्ट होता, तोही मार्केटने आज ब्रेक केला आणि प्लस त्याच्या खाली आज मार्केट बंद होताना दिसलं। सो प्राइस आणि पॅटर्न याच्यामध्ये कुठेही आता वाटत नाहीये की यातनं आता मार्केटमध्ये एक रिव्हर्सल रॅली येऊ शकते। पण थोडंसं जर आपण मोठं पिक्चर बघितलं, ह्याच्यापेक्षा थोडंसं वीकली फॉर्मेशन बघितली किंवा थोडंसं मंथली चार्ट्सवर बघितलं तर जसं मी म्हणलं की हे ओव्हरसोल्ड पण आहे ऍट द सेम टाइम। तर मोमेंटम इंडिकेटर्स असं दाखवत आहेत की याच्यामधनं एक मार्केटमध्ये थोडी तरी इम्प्रूव्हमेंट यायला पाहिजे। गेल्या 31 वर्षात बाजारात इतकी मोठी आणि इतक्या सातत्यानं पडझड बघायला मिळालेली नाही। यामागची 5 प्रमुख कारणं आहेत। कंपन्यांना अपेक्षित नफा न होणं, कंपन्यांच्या भविष्यातील नफ्याविषयी अनिश्चितता असणं, ट्रम्प यांनी जगभरात छेडलेलं टेरिफ वॉर, डॉलरच्या तुलनेत जगभरातल्या चलनांची पिछेहाट, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भरभरून केलेली विक्री। तीच तर मार्केटची गंमत आहे ना। एवढा पैसा मिळवणं सहज असतं तर सगळेच लोक शेअर मार्केटमध्ये आले असते। तर तो जो थोडा पेन आहे ते मार्केट सध्या लोकांना दाखवत आहे आणि तो करावा सहन। लोकांनी असं वाटतं की ही ना मला पुढच्या तेजीची पायाभरणी वाटते। कोरोनाच्या काळात किंवा त्यानंतर बाजारात आलेल्यांसाठी गेले 5 महिने म्हणजे एखाद्या काळ रात्रीसारखे आहेत। जिथे पैसे टाकाल तो असेट क्लास खाली जातो। अशा वेळी गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत होणं स्वाभाविक आहे। पण बाजार हा चढ उतारांचाच खेळ आहे। जो बाजार पडताना उभा राहिला तोच मोठा फायदा कमवतो, हेही तितकंच खरंय। जसं गदिमांनी म्हटलं की संत वाहते कृष्णाबाई, तीरावरच्या सुखदुःखांची जाणीव तिजला नाही। त्याच दृष्टीने आपण आता विचार केला पाहिजे आणि आपण जी काही गुंतवणूक केली आहे त्याच्यावरती आपण संयम हा राखला पाहिजे। आणि भारत असा जर विचार केला तर भारताची एकूणच इन्व्हेस्टमेंट स्टोरी, कन्झम्पशन स्टोरी या दृष्टीने जर विचार केला तर आपली गुंतवणूक ही दीर्घकाळामध्ये आपल्याला नक्कीच फायदा देईल। बाजारातील किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही किमान 3 ते 5 वर्षांसाठी करावी असं सगळेच सल्लागार सांगतात। प्रत्यक्षात छोटे गुंतवणूकदार किरकोळ पडझड झाली की बाजारात जो मिळतोय तो नफा घेऊन बाजूला होतात आणि मग मोठ्या नफ्याला मुकतात असा सगळ्यांचाच अनुभव आहे। त्यामुळे सध्या बाजारातली पडझड मोठी असली तरी SIPतील गुंतवणूक थांबवण्याची वेळ नक्कीच नाही। समजा 2 वर्षापूर्वी तुम्हाला सफरचंद 250 रुपये किलो मिळत होते, आज ते चांगल्या प्रतीचे सफरचंद तुम्हाला 100 ते 150 रुपयामध्ये मिळत आहेत। मग तुम्हाला याचा फायदा झाला की नाही? दुसरं म्हणजे जर तुम्हाला 250 रुपयेचेच समजा सफरचंद घ्यायचे असतील तर आज ते तुम्हाला जास्त मिळू शकतात, जवळपास 1.5 ते 2 किलो मिळतात। म्हणजे याच्यात कोणाचा फायदा झाला? तुमचाच फायदा झाला। म्हणून हे लक्षात घ्या की आजच्या घडीला केलेली किंवा तुमची गुंतवणूक तुम्ही जर चालू ठेवलं तर पुढे जाऊन ज्यावेळेस मार्केट मध्ये परत जेव्हा अपट्रेंड येईल त्यावेळेस तुम्हाला खूप चांगला फायदा होईल। बाजारात गुंतवणूक ही जोखमीची असते। त्यात कधीतरी नफा कधीतरी तोटा होणारच ना। पण म्हणूनच बाजारात गुंतवणूक करताना जे पैसे तुम्हाला पुढची काही वर्ष अजिबात लागणार नाहीत असेच पैसे गुंतवा। नजीकच्या भविष्यात
खर्चासाठी लागणारे पैसे बाजारात अजिबात ओतू नका आणि एकदा बाजारात उतरण्याचा निर्णय घेतल्यावर एक वाक्य नक्की लक्षात ठेवा, माणूस असो वा बाजार, शेवटी सगळ्यांना वरच जायचं आहे ना. निनाद सारे, NDTV मराठी.